राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे। मात्र नीट यूजी परीक्षेसंदर्भातील सुनावणी दिवसभर सुरू राहिल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळाला नाही। शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भातील प्रश्न सरन्यायाधीशांसमोर मांडला। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी संबंधीची सुनावणी 29 जुलै रोजी तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होणार असल्याचं सांगितलं। दरम्यान आजच्या या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणतात पाहूया। याची काय आता ही प्रथम त्याची सुनावणी आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आमच्या सर्वांचा विश्वास त्या ठिकाणी आहे। जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी दिला आहे, आमची धारणा आहे की तो गुणवत्तेवरती दिला आहे, परंतु कुठल्याही निर्णयाला आव्हान देण्याची तरतूद ही कायद्यात त्या ठिकाणी असू शकते। त्या आधारे त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।